छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांचा घात गणोजीराजे शिर्के आणि त्यांच्या भावाने खरोखरच केलाय का असा प्रश्न निर्माण झाला आहे। चित्रपटात शिर्के बंधूंमुळे संभाजीराजे औरंगजेबाच्या तावडीत सापडले असे दाखवले गेले आहे, पण इतिहासात त्याबाबत काय पुरावे आहेत का? खरोखरच शिर्के बंधूंमुळे छत्रपती संभाजीराजांचा घात झाला होता का? याबाबत आता अनेक गोष्टी समोर येत आहेत। शिर्क्यांचे वंशज याबाबत आता पुढे आले आहेत। त्याआधी शिर्क्यांच्या वंशजाचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं बघून घेऊया, नंतर आपण या विषयावर येऊया। पुण्यात शिर्क्यांच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशनावर पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे। चित्रपट दाखवायच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं, पण त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही। दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं, अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिलेला आहे। त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलेलं आहे। या चित्रपटात इतिहास जाणीवपूर्वक बदलला आहे। आमच्या घराण्याला बदनाम केलं जात आहे, षडयंत्र करत आमची बदनामी केली जाते, आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला होता। आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही, मात्र खलनायक चुकीचा दाखवला आहे, समाजात तेढ निर्माण केली जात आहे। गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांना ठाव ठिकाणा सांगितला नाही असा दावा त्यांनी केला आहे। छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवलाय असा आरोप शिर्के यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला होता। तर मंडळी, परत येऊया आपण या विषयावर। तर त्यासाठीच इतिहास अभ्यासकाने आपलं मत याबाबत नोंदवलं आहे आणि ही मत नोंदवताना त्यांनी इतिहासातील पुराव्यांचे दाखले सुद्धा दिलेले आहेत। छत्रपती संभाजीराजे हे गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते। ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे भाऊ होते। छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राजकुंवरबाई साहेबांचे गणोजी हे पती होते। भोसले आणि शिर्के कुटुंबात साटलोट करण्यात आलं होतं। अशा या शिर्के कुटुंबावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला आहे। पण इतिहास नक्की काय सांगतो? खरोखर गणोजी शिर्केने गद्दारी केली होती का? याबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी काही गोष्टी समोर ठेवल्या आहेत। त्यांनी या सर्वात आधी भोसले आणि शिर्के कुटुंबाचं नातं कसं होतं यावर प्रकाश टाकलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते दक्षिण दिग्विजयासाठी निघाले होते। यावेळी संभाजी महाराजांना रायगडावर ठेवलं सुरक्षित नाही हे त्यांना समजलं होतं। प्रधानमंडळातील अण्णाजी दत्तो आणि संभाजी महाराजांचे मतभेद होते, त्यामुळे त्यांना धोका होऊ शकतो असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं असं इतिहास अभ्यासक सांगतात। त्यामुळे दक्षिणेकडे जाण्याआधी महाराजांनी संभाजीराजांना शृंगारपूरला त्यांना ठेवलं होतं। ही संभाजीराजांची सासूरवाडी होती, त्यांना सासूरवाडीत शिर्केंच्या घरी ठेवण्यात आलं होतं। एवढंच विश्वासाचं नातं भोसले आणि शिर्के कुटुंबाचं होतं असं इंद्रजित सावंत यांनी सांगितलेलं आहे। पुढे शिवाजी महाराजांचे निधन झालं, त्यावेळी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे हे प्रमुख प्रधान संभाजीराजांच्या विरोधात होते। त्यांच्या विरुद्ध कटही रचला गेला होता, मात्र तो अपयशी ठरल्याचं इतिहास अभ्यासकांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर संभाजीराजे स्वतः रायगडवर गेले नाहीत, त्यांनी त्या आधी शिर्क्यांना म्हणजेच पिलाजीराव शिर्के यांना रायगडावर पाठवले होते असंही सावंत यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे त्यांचं हे नातं खूप वेगळं होतं, एक विश्वासाचं नातं होतं। इतिहासही तसाच सांगतो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। पण इतिहासात पुढे काय झालं, यात काय नोंदी आहेत का, याची चर्चा आता होत आहे। मात्र छावा चित्रपटात गणोजी शिर्के आणि त्यांच्या भावाला खलनायक दाखवलं गेलं आहे। शिर्क्यांमधील सगळीच मंडळी ही औरंगजेबाला मिळाली नव्हती। अनेक शिर्के हे स्वराज्यात होती, ते संभाजीराजांच्या मागे होते। 1688 त्या जेथे शकावलीमध्ये त्याचा एक उल्लेख आहे। कवी कलश यांच्यावर रुसून शिर्के पारखे झाले असं त्यात म्हटलं आहे। ज्यावेळी कवी कलश आणि शिर्के यांच्यात वाद झाला, त्यावेळी मध्यस्थी हे संभाजीराजे यांनी केली होती, पण पुढे कवी कलशावर शिर्केने हल्ला केला, त्यावेळी मात्र संभाजीराजे कवी कलशाच्या बाजूने उभे राहिले। त्या लढाईत शिर्क्यांचा पराभव झाला, हा इतिहास आहे असंही सावंत यांनी सांगितलेलं आहे। शेख निजाम मुकर्ब खानने संभाजी महाराजांना संगमेश्वर इथं पकडले, त्यावेळी गणोजी शिर्के आणि त्यांचा भाऊ कान्होजी शिर्के मुकर्ब खान बरोबर होते असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे। शिवाय कोल्हापूर ते संगमेश्वर हा रस्ताही त्यांनी दाखवला, त्यावेळी त्यांनीच लीड केलं असंही दाखवलं गेलं आहे। पुढे संगमेश्वर इथं छापा टाक, त्याच वेळी संभाजीराजांना कसं पकडायचं हे शिर्के बंधू सांगतात असं चित्रपटामध्ये दाखवलं आहे। पण वास्तविक याचा कोणताही एक ओळीचा पुरावा उपलब्ध नाही असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे। त्यामुळे चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी बरोबर त्यांनी असहमती ही दर्शवली आहे। तसा जर कोणता पुरावा असेल तर तो दाखवा असं आव्हानही त्यांनी केलं आहे। जे काही दाखवलं गेलं आहे त्याला कोणताही इतिहासाचा आधार नाही असे ते म्हटले आहे।
छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी कैद केली गेली त्यावेळी कागदपत्र काय सांगतात, त्यावेळचे पुरावे काय सांगतात हे महत्वाचे असल्याचे सावंत हे सांगतात. त्यावेळचा एक महत्वाचा पुरावा सर्वांसमोर आहे, तो म्हणजे फ्रान्सिस मार्टिन यांची डायरी. हा फ्रान्सिस फ्रेंचचा गव्हर्नर होता. त्यावेळी संगमेश्वर जवळ राजापूरला फ्रेंचांची वसाहत होती. त्यामुळे स्वराज्यात काय चाललं आहे हे त्याला राजापुरातून समजत होतं. संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यात पकडलं गेलं होतं. त्यांनी मार्चमध्ये याबाबत आपल्या डायरीत लिहिलं होतं. संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सहकार्याकडून पकडून दिलं. त्याच ब्राह्मण सरकारकुंनी मोघलांशी आधीच संधान बांधलं होतं असा उल्लेख त्या डायरीमध्ये असल्याचं सावंत सांगतात. शिवाय संभाजी महाराजांना मारण्याचा कटही रचला गेला होता. मात्र तो ब्राह्मण सरकारकुन कोण होते त्याचं नाव त्यात लिहिलं नाही. मात्र त्या काळात ते सरकारकुन कोण होते हे उपलब्ध आहे असं सावंत यांनी सांगितलं आहे. या ठिकाणी संभाजीराजांना पकडले गेले ते संगमेश्वर हे ठिकाण आहे. त्या संगमेश्वरचं देश कुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोकडे होतं. शिवाय संगमेश्वरचं कुलकर्णी पद ही त्यांच्याकडेच होते. अण्णाला हत्तीच्या पायी दिलं होतं. त्याचबरोबरचे सर्वच जण सापडले नव्हते. हा अँगल तपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिवाय छापा टाकला तो मुकरब खान या वसमत मधला होता. वसमतचं कुलकर्णी पद सुद्धा अण्णाजी दत्तोच्या बापाकडे होतं. या सर्व तारा जोडल्या तर संभाजीराजांच्या हत्येमागं कोण होतं याचा छडा लागू शकतो. त्यामुळे इतिहासाच्या नावाने अभ्यास करावा लागेल असे सावंत म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सावंत यांनी या बाबीचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांना इनडायरेक्टली अण्णाजी दत्तोकडेच बोट दाखवलं आहे असं स्पष्ट होतंय. कारण जे त्यांच्याकडे सरकानून जे पद होतं किंवा जे कुलकर्णी जे पद होतं ते इकडचं होतं अण्णाजी दत्तोकडे आणि ते पलीकडचं जे विरोधामध्ये होतं तर ते त्यांच्या वडिलांकडे होतं. मग या दोघांमधले तार कुठंतरी जर जोडले गेले तर ते त्यांचा एक उलगडा होऊ शकतो असं एक इनडायरेक्टली त्यांना सांगितलेलं आहे आपल्या या मुलाखतीमध्ये. बरं मंडळी, तुम्हाला यावर काय वाटतंय? नक्कीच हे इतिहास काय सांगते? जर तुम्हाला याच्याविषयी अजून काय माहिती असेल तर तुमचं मत कमेंट करून सांगा आणि बघत राहा राष्ट्रप क्रिएट टीव्ही. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा राष्ट्रप क्रिएटर टीव्ही.